समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा सातारा शहरामध्ये बसण्यासाठी प्रस्तावित आहे. गेल्या 2 वर्षापासून पुतळ्याचं काम पूर्ण झालेलं आहे असं सांगण्यात येत आहे. गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती कमिटीचे सदस्य हे मुंबईला जात आहेत. त्याचबरोबर पूर्वीचे मुख्याधिकारी माननीय अभिजित बापट साहेब हे सुद्धा त्या ठिकाणी 2 वेळा आलेले होते. पूर्णाकृती पुतळ्यामध्ये कलात्मक दृष्ट्या ही अपूर्णता आहे हे वारंवारता समितीच्या काही सदस्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केल्यामुळे त्याच्यामध्ये बदल करत आज काही अंतिम टप्प्यावर अण्णाभाऊंचा पुतळा हा तयार झालेला आहे असं आम्हाला सांगण्यात येत आहे. आम्ही 2 दिवसापूर्वी माननीय नगराध्यक्ष अमोल मोहिते यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की 14 एप्रिल विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. हजारो भीमसैनिक बाबासाहेबांना अभिवादन करायला येत असतात. त्याचबरोबर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना सुद्धा अभिवादन करायला येत असतात. मागल्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन झालं, मात्र साहित्यरत्नांना अभिवादन झालं नाही. त्याचबरोबर 1 ऑगस्टला साहित्यरत्नांना अभिवादन झालं नाही. त्याचबरोबर 6 डिसेंबरला बाबासाहेबांना अभिवादन झालं, पण साहित्यरत्नांना अभिवादन झालं नाही. हीच परिस्थिती या 14 एप्रिलला राहणार आहे का अशी विचारणा आम्ही नगराध्यक्षांना केली. या बाबतीत नगराध्यक्षांनी आम्हाला स्पष्ट काही गोष्टी सांगितल्या. त्यांचं म्हणणं असं आलं की जे आम्ही मागणीमध्ये केलं होतं की आपण एक जॉईंट कमिटी करूया. त्या जॉईंट कमिटीमध्ये स्वतः नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, निवडून आलेले लोकप्रतिनिधी, कमिटीचे काही लोक आणि त्याचबरोबर सातारा जावलीचे कार्यसम्राट आमदार माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले या सर्वांना एकत्रित करून आपण एक दिवस ठरवूया आणि जॉईंट मीटिंग करून पाहणी करू आणि लवकरात लवकर हा पुतळा 14 एप्रिलच्या आतमध्ये आपण बसवून घेऊया अशा पद्धतीची चर्चा झालेली आहे. हे घडत असताना आम्ही नगराध्यक्षांना दुसरीसुद्धा विनंती केलेली आहे की आपल्या शासनाला, प्रशासनाला पुतळा बसवणं जमतंय का हे पहा, किंवा आम्ही जो इथल्या आंबेडकरवाद्यांनी संघर्ष करून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा अर्धाकृती पुतळा बसवला, तो पुतळा तुम्ही धूळ फेकीमध्ये ठेवलेला आहे, तो धूळ खात पडलेला आहे, तो तरी पुतळा आणा आणि आहे या ठिकाणी बसवा, जेणेकरून आमच्या आंबेडकरवाद्यांना, इथल्या सकल मातंग समाजाला अभिवादन करता येईल. ही भूमिका सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि या भूमिकेच्या माध्यमातून आता अभिजित बापट साहेबांबरोबर पण माझी ज्येष्ठ चर्चा झाली. त्यांना सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे की आपण लवकरात लवकर जॉईंट मीटिंग आयोजित करावी आणि येत्या दिनांक 14 एप्रिलच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करावं अशी आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची भूमिका आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. बसवणार हे सातारा नगर परिषद, शासन आणि प्रशासन ठरवेल. आम्ही मात्र पुतळा कलात्मकदृष्ट्या हा चांगला झाला पाहिजे ही आमची भूमिका असणार आहे. 21 जुलै 2025 रोजी कला संचलनाने जे पत्र दिलेलं आहे की ज्या पत्राच्या आधारे हा पुतळा कलात्मकदृष्ट्या योग्य झालेला आहे असं काय आमच्या संघटनेच्या प्रतिनिधींचं मत आहे. परंतु त्या पत्रानंतरनं सुद्धा आमच्या माननीय मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यासोबत चर्चा झालेल्या आहेत की ज्या कलात्मकदृष्ट्या पुतळा अपूर्ण आहे अशाच झालेल्या आहेत आणि त्यानंतरनं आज 9 महिने उलटले तरी हा पुतळा बसलेला नाही. याचा अर्थ त्या पुतळ्यामध्ये या कलात्मकदृष्ट्या काही
त्रुटी राहिलेल्या आहेत, त्यामुळे तो पुतळा बसलेला नाही. जर तो पुतळा 21 जुलै 25च्या पत्रानुसार जर तो पूर्ण असता तर तो 1 ऑगस्टला का बसला नाही, असा एक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण होतोय. परंतु मला नागरिकांना, सातारकर नागरिकांना आणि अण्णाभाऊ साठे प्रेमी सर्व आमच्या बांधवांना सांगायचं आहे की तो पुतळा कलात्मकदृष्ट्या अपूर्ण असल्यामुळेच आजपर्यंत बसलेला नाही. आता नगरपालिका शासनाचं, प्रशासनाचं मत असं येते की तो काही अंशी का होईना तो पुतळा कलात्मकदृष्ट्या योग्य झालेला आहे. आपण स्वतः सगळ्यांनी जाऊया, जॉईंट कमिटीच्या मार्फत एकदा पाहणी करूया आणि मग आपण ठरवूया, असं शासन प्रशासनाचं मत आल्यानंतर आम्ही सुद्धा त्याला होकार दिलेला आहे. आपण स्वतः सगळेजण जाऊ, पाहणी करू आणि त्याच्यामध्ये जर त्या पद्धतीचे जर बदल झालेले असतील तर निश्चितपणे त्याचं स्वागत हे आमच्याकडून होईल. अर्धाकृती पुतळा जो आहे मग तो तात्पुरता का बसवण्यात येत नाही? तो बसवा. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जो अर्धाकृती पुतळा धूळ खात पडलेला आहे, ज्या ठिकाणी आपण जर सातारा नगर परिषद जुन्या ठिकाणी जर गेला तर तो बंद दरवाजाच्या आडमध्ये तो पुतळा आहे. त्याला कोणत्याही प्रकारची साफसफाई होत नाही, त्याला पुष्पहार अर्पण केला जात नाही. त्यामुळे एक प्रकारे त्याचा अवमानच सुरू आहे. आणि जर पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी शासन आणि प्रशासनाला जर विलंब लागत असेल तर आमच्या सर्व आंबेडकरवादी नागरिकांच्या बांधवांच्या भावना लक्षात घेता, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बांधवांच्या आणि नागरिकांच्या भावना लक्षात घेता आपण तात्पुरत्या स्वरूपात का होईना अर्धाकृती पुतळा हा अभिवादनासाठी ठेवला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा जर 14 एप्रिलच्या आतमध्ये बसला नाही तर मात्र आम्ही आंदोलनाची भूमिका घेऊ. पण आंदोलनाची भूमिका ही एका ठिकाणी न बसता, प्रशासनाच्या दारामध्ये न बसता आम्ही लोकांमध्ये जाऊ, लोकांमध्ये जनजागृती करू, लोकांना सांगू की आपल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचा पुतळा बसवण्यासाठी जाणीवपूर्वक शासन प्रशासन हे विलंब करत आहे आणि या बाबतीत आपलं काय मत आहे हे आम्ही लोकांकडून जाणून घेऊ आणि लोक ज्या पद्धतीनं आम्हाला सांगतील त्या पद्धतीनं आम्ही आमच्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट करू. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही